बाभुळगावच्या कोरड्या विहिरीत एक बकरी पडल्याने नागरिकांनी कंपाऊंडची मागणी केलेली आहे. बाभुळगाव नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 3 मध्ये असलेली एक सार्वजनिक विहीर सध्या मृत्यूचा सापळा ठरत आहे. अनेक वर्षापासून कोरडी पडलेली ही विहीर आता कचराकुंडी आणि अपघाताचे केंद्र बनले असून शनिवारी एका बकरीच्या अपघाती पडल्यामुळे येथील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. तातडीने या विहिरीला मजबूत कंपाऊंड बांधण्याची मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. विहिरीचे पूर्वीचे संरक्षण कठडे जीर्ण होऊन पूर्णपणे नष्ट झाले आहे. याचाच गैरफायदा घेत काही समाजकंटक या कोरड्या विहिरीत मांसाचे तुकडे, हाडे, शिडे, अन्न आणि टाकाऊ कचरा फेकत आहेत. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंध पसरली असून आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शनिवारी 27 जून रोजी स्थानिक नागरिकांची एक बकरी चुकून या विहिरीत पडली. सुदैवाने वेळीच लक्षात आल्याने स्थानिक तरुणांनी दोरीच्या सहाय्याने अथक परिश्रम करून त्या बकरीला सुखरूप बाहेर काढले. मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आज बकरी पडली आहे, उद्या एखादे लहान मूल विहिरीत पडले तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. वार्ड क्रमांक 3 मध्ये लहान मुलांची नेहमी वर्दळ असते. विहिरीला कोणताही संरक्षण भिंत किंवा जाडी नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून विहिरीची तातडीने दुरुस्ती करावी आणि सुरक्षेसाठी मजबूत कंपाऊंड उभारून द्यावे, अशी मागणी वार्डवासियांनी नगरपंचायतीकडे केली आहे. आता नगरपंचायत प्रशासन याकडे किती लवकर लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.